बघा पंच, तुम्ही जो निर्णय देता त्या निर्णय आपण ठाम राहायचं आहे आणि जो संघ ऍक्सेप्ट करत नसेल तो निर्णय, मात्र तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहायचं आहे. जो निर्णय दिला तो ठाम राहायचा आहे. आपण कमिटी तसेच आयोजन कमिटी यांना कुठल्या प्रकारचं हे करायचं नाहीये. आपण स्वतः निर्णय घ्यायचा आहे आणि तुमचा निर्णय जर संघाला कुठल्या मान्य नसेल, तो संघ जर खेळ सोडून जात असेल तरी चालेल, पण तुम्ही आपल्या निर्णयावर ठाम राहायचे. हॅलो, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. थोडासा पोल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका आपण पाहिला होता. चेंडूला अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने प्रहार झालं होतं. वेलकम गणेश, वेलकम. गोट्या एक धाव मिळते फलंदाज अंकुशाला. एक धावणी संख्या धावसंख्या पुढे असते धावसंख्या होते ती 2. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका प्रेमनाथ पाटील याच्या बॅट मधून काय क्लास फटका आपण पाहिला होता. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. बिग ब्लास्ट देखील पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर सीमेच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक फटका येतोय. या 6 धावांनी संघात धावसंख्या 8 वर पोहोचते. श्यामजी जगताप महाराष्ट्र पोलीस दलातील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. आज निश्चित त्यांचा संघ या ठिकाणी मात्र पहिल्या सामन्यामध्ये आपण पराभूत पाहिला. श्यामजी, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. श्यामजी जगताप अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश. आता मात्र जागेवरून चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. लाईन रीड करता आली ती फलंदाज प्रेमनाथ याला. कुठल्या प्रकारची धावाने एक निर्धाव चेंडू जातो, धावसंख्या असतील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. काय लाजवाब फटका, म्हणून ते कार्पेट चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर, चौकार. अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूची लाईन काय जबरदस्त रीड केली होती आणि चेंडू सुंदर असा अप ड्राईव्ह ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा हा नेत्रदीपक चौकार. अगेन्स्ट पुन्हा एकदा प्रेमनाथच्या बॅट मधून येतोय. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे शकते ती 12. असं निश्चितच अरविंदजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून एक उत्तम दर्जाची कामगिरी, महत्वाची कामगिरी आज या स्पर्धेमधून करताना संघ दिसतो. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. चेंडू मिड ऑफला जाते. थोडंसं थांबवलं होताना आपण क्षेत्रक्षाला पाहिलं. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, मात्र प्रयत्नामधून कुठंतरी आपण पाहिलो तर पॉपिंग क्रीज आपल्या घरामध्ये पोहोचू शकला नाहीये. फलंदाज प्रेमनाथ एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मोह आवडता आला आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं आणि महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होती. संघात धावसंख्या होती ती 13. प्रेमनाथ याला मात्र आता मैदान सोडावं लागतं. आता न्यू बॅट्समन. षटक क्रमांक पहिला संपता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. मित्र आपण पाहू शकता निसर्गाच्या सानिध्यामधून हे क्रीडानगरी आहे. बाजूला जर आपण पाहिलं तर समुद्र किनारा आणि या समुद्रामधून निश्चितच होडी चालताना देखील आपण पाहू शकता. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता हे दृश्य. आमचं जे मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या मागं वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज प्रमोद येतोय. वेलकम मनोजजी मात्रे, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. फलंदाज नीचे थोडासा स्टेप आउट झाला. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. एक निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या असलेली फटका मारण्यासाठी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन द कार्पेट जातो डीप
मधून एक चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावने उडी संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. प्रमोद येतोय संघाचा संघनायक आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड निश्चित आजच्या स्पर्धेचा हिरो. काय लाज जवाब कामगिरी पहिल्या सामन्यामधून आपण पाहिली होती. 14 चेंडू मधून हाफ सेंचुरी. या ठिकाणी चेंडूवर मोठा फाटका आणि बघूया चेंडू एक्झॅक्ट कुठे ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम असं वाटलं होतं झेल कलेक्ट केला जातो की नाही, मात्र पहिल्या स्केलमधून झेल सोडला जातो. दुसऱ्या प्रयत्नामधून देखील चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. महत्वाचा फलंदाज बाद करण्याची एक नामी संधी निश्चित आली होती, कारण की मागच्या सामन्यामधून ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 51 धावा जीवदान दिले जातं विकास जोशी याला. धावा मिळतात संघाला. धावसंख्या 2 धावेने पुढे सरकते 16. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. वारंवार थोड्याशा चुका आणि चुका आपण पाहतो आणि चुकीला माफी नाहीये. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा जीवदान दिलं जातं. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. आज निश्चितच लक फॅक्टर लक आहेत त्याचे. अगदी बरोबर मोहनदादा भोईर. बघा पहिल्या सामन्यातून ज्या फलंदाजाच्या बॅटमधून नाबाद 54 धावा आलेल्या आहेत, त्याला मात्र सलग 2 चेंडूवर 2 जीवनदान निते देखील मिळालेले आहेत. आणि या जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेतोय ते पाहावं लागेल. गोलंदाज तयार प्रमोद. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका. तिसरा जीवदान शक्य नाहीये. एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवसात रविवार नसतोय. तिसऱ्यांदा आपण पाहिलं होता चेंडू कुठेतरी सुंदरसा चेंडू आपल्यावर सुंदर असा ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिड ऑफला गेला होता. आउटफील्ड मध्ये आपण देखील चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं होतं ना. यावेळेस मात्र चांगलं जज झालं. चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज विकास याला आता मात्र मैदान सोडावं लागतं. विकेट क्रमांक दुसरा नेक्स्ट बॅट्समन कैलाश. साईन आता मडवी याचं मी कौतुक करेन. खरोखर लाजवाब झेल ज्यानं कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज देखील ज्याला बाद करण्यामागचा एक महत्वाचा वाटा आपण वेलकम. सन्मान्य समीरजी पाटील साहेब यांचा देखील शुभ आगमन होते. माजी सरपंच ग्रामपंचायत काल्हेर आणि त्याचबरोबर व्यवसायाने ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत समीरजी पाटील साहेब. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. शैक्षणिक क्षेत्राचा आपण जर विचार केला तर निश्चितच अग्री समाजाचं एक पाऊल पुढं. व्यवसायाने ॲडव्होकेट आहेत आणि माजी सरपंच ग्रामपंचायत काल्हेर. चला श्याम स्पोर्ट्स धामणगाव विपक्ष गावदी स्पोर्ट्स रांजनोळी. पुढील सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संगणक आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचंय. अतिशय चांगला फटका. कलेशाच्या बॅटमध्ये आपण पाहिलं होतं फलंदाज थोडासा स्टेपवर सुंदर असा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिलं. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता, मार्गस्थ झाला होता. 2 धावांची संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते 20. पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर 20 धावा प्रति षटकाचा विचार केला तर 10 धावांची सरासरी. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असतरी षटक क्रमांक 3. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. आता मात्र
अंकुशाच्या बॅटमधून गॅपमधून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक चौकार येतोय 2 क्षेत्राने बीट करून चौकार येतोय चांगला चौकार अंकुशाच्या बॅटमधून आपण पाहिलात आणि या चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते 24 मित्र आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करतो जी स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेसाठी खास करून भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व आहे भारतीय जनता पार्टीचे शहर सचिव आहेत संजय गुप्ता यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले धन्यवाद संजय गुप्ता आपण सध्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ऑब्झर्व करता आम्हाला देखील आपण लाईक करता थँक्स धन्यवाद अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार होतो चेंडू डीपला जातो एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न मात्र प्रयत्न सफल होतो फलंदाज अंकुशाला मैदान सोडावं लागेल धाव कंप्लीट झाली नाही पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि या अनुषंगाने मात्र फलंदाज महत्वाचा बाद होतो अंकुश वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या 7 धावा 6 चेंडू पेस करताना 7 धावा आपण पाहिल्या नेक्स्ट बॅट्समन अरविंद संघाचा संगणक आहे अरविंद याच्याकडे देखील संघाला बऱ्याच अपेक्षा असतील कारण अरविंद याच्याकडे चांगली क्षमता आहे चला अरविंद जी आपण थोडस स्पीडअप करायचंय धावसंख्या 25 वर पोहोचते षटक क्रमांक 3 चला पुढील 2 संघ लगेच आपण आपलं रिपोर्टिंग करा रांजोळी विपक्ष धामणगाव दोन्ही संघाचे संगणक बिना विलंब आपण चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी देखील टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे तिसऱ्या षटकाला प्रारंभ कालुराम संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज संघात धावसंख्या 25 आता मात्र फलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी संघातील सर्वात महत्वाचा बिग हिटर अरविंद या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला पुढे मारण्याचा प्रयत्न चेंडूची लाईन रीड करता आली होती लाईनअप करू शकला नाहीये चेंडूची लाईन फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता अरविंद याला आता मात्र अरविंदच्या बॅटमधून चेंडूला थोडंसं फोर्स केलं चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे जज करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न देखील हरीशाच्या माध्यमातून आपण पाहिला चेंडू पर्यंत पोहोचूच शकला नाहीये हरेश 2 धावा कंप्लीट 2 धावांनी संघात धावसंख्या 27 चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये नो मॅच लॅडर आपण चेंडू पडतो चेंडू स्कोर ऑफ विकेट निश्चित कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं खाली क्षेत्रामधून चेंडू लँड झाला होता आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहजगत्या 1-2 धावा करण्याची संधी 2 धावांनी संघात धावसंख्या 29 3 बाद 29 षटक क्रमांक 3 संपत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 29 शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे आणि बघूया शेवटच्या षटकामधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय श्याम स्पोर्ट्स धामणगाव या संघाचा संगणक आणि त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी या संघाचा संगणक आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय वेलकम द्वारकानाथ आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल आयोजक आपल्याकडे फर्स्ट एडची उपलब्ध रांजोळी संघाचं रिपोर्टिंग झालेले लिगली नोंदणी देखील झालेली आहे अगेन संघ अर्थातच धामणगाव संघाला देखील विनंती आपण देखील आपण रिपोर्टिंग करायचं आहे श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाचा संगणक आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचंय तर शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे 6 चेंडू शेष आहेत आणि बघू येणाऱ्या 7 चेंडू मध्ये हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय पहिल्या 3 षटकात आपण विचार केला 3 बाद 29 धावा धावफलक आहेत
अंतिम षटकारामधून कमीत कमी 10 ते 12 धावा जरी आल्या तर एक चांगलं आव्हान असेल अगेन संघाला, अर्थातच टेंबिवली संघाला. चला प्लीज आपण थोडंसं वेलकमी घ्या, लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. आज पंचांना देखील भिवंडी क्रिकेट असून संघटनेच्या वतीनं एक फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट मिडॉनला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, एकच धाव. कुठेतरी थोडंसं तंबल होताना आपण पाहिलं होतं, फेक चालू होती मैदानामधून, थोडंसं वेगळं दृश्य आपण पाहिलं होतं. चेंडू व्यवस्थित कलेक्ट झाला नव्हता, 2 धावा मिळते या ठिकाणी. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं, फेक चुकीची झाली, रॉंग इन फेक आपण पाहिली होती. ज्या ठिकाणी 1 धावा आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या आज पंचांनी देखील परिपूर्ण अथॉरिटी दिलेली आहे संघटनेने की आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचे. एक धाव कंप्लीट, एक धावांनी संघात धावसंख्या, एक धावांनी पुढे सरकते धावसंख्या होते ती 33. मित्र आपण चालू हंगामाचा जर विचार केला तर सर्वात मागडे षटक हातलं होतं अष्टविनायक ठाकूरपडा आयोजित जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमधून गावदी स्पोर्ट्स रांजोली विपक्ष बंदरामध्ये कालेर या 2 संघांमधून एक सामना झाला होता आणि त्या सामन्यामधून मात्र सर्वात महागडे षटक हाताळलं होतं गोट्या याने. तब्बल 34 धावा ज्याच्या गोलंदाजी आपण पाहिल्या होत्या आणि फलंदाज देखील आपण पाहिला होता बंदरामध्ये कालेर संघाचा सर्वात बिग हिटर राजन. 34 धावा 6 चेंडूमधून आल्या होत्या. मात्र तिथनं गोट्याने थोडंसं कमबॅक केलं, काय लाज जबाब त्यानंतर गोलंदाजी पाहिली गोट्याची आपण कित्येक स्पर्धामधून. अरविंद यांच्या बॅट मधून हा अतिशय चांगला फटका, 1 बाउन्स एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्रांना बीट करतोय का बघूया. वाट शॉट, अप्रतिम उत्कृष्ट फटका. आता मात्र अरविंदच्या बॅट मधून येतो चौकार. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते 38-38. श्याम स्पोर्ट्स धामणगाव या संघाचा संघनायक प्लीज आपण आपलं रिपोर्टिंग करा. प्रतिस्पर्धी संघ अर्थात आपला विपक्ष संघ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं रिपोर्टिंग देखील झालेलं आहे. कदाचित आपण उशीर केला तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. फलंदाज वारंवार आपण पाहतोय अरविंद यांना कुठे थोडंसं स्टेप आउट होताना पाहतोय, चेंडूची लाईन रीड करता येत नाहीये. फलंदाज मात्र या ठिकाणी धावचीत बाद होतं केपी कैलाश. तर 4 षटकांच्या अंती धावसंख्या होती 38, विजयाचं लक्ष आता असेल ते 39 धावांचं. चला लगेच आपण शतरक्षण लावून घ्या. ओळी संघ आज प्रेमनाथ याची सलामी आपण अतिशय उत्तम पाहिली होती. मात्र नाहक हा फलंदाज बाद झाला होता, धावची स्वरूपाने फलंदाज बाद झाला होता. आणि क्रिकेटमधून कुठल्या खेळाडूला हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व हॅलो 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 पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज निश्चितच व्यासपीठ मंचावर आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व
वकील संघटनेचे सन्माननीय खजिनदार आणि त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत काल्हेर समीर पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या या ठिकाणी गुण गौरव केलं जातं, त्यांना सन्मानित केलं जातं. समीर पाटील यांना आपण पाहू शकता वकील संघटनेचे सन्मानित खजिनदार आहेत आणि त्याचबरोबर आमच्या गावाचे माजी सरपंच, त्याचबरोबर कालिकामाता खारबाव या अरुणजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुणजी पाटील आमच्या गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. आज या स्पर्धेचं औचित्य साधून या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान होतोय. अरुणजी पाटील यांचं आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, समाजसेवक. त्यानंतर कालिकामाता खारबाव या संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू आमचे परममित्र आहेत, संघटनेचे माजी पदाधिकारी देखील आहेत आणि संघाचे आधारस्तंभ देखील आहेत. कालिकामाता खारबाव, राजू चव्हाण आणि सर्वात महत्वाचं बेलदार समाज महाराष्ट्र राज्य प्रेसिडेंट आहेत. बेलदार जो समाज आहे त्या समाजाचे महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत राजू चव्हाण यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केला जातोय. वेलकम सन्माननीय मोहनजी तरे साहेब आणि त्यांच्या समेत प्रमोदजी बोकरे साहेब आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर आपण जाऊया व्यासपीठ मंचावर. काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, प्रमोदजी यांचं देखील या प्रमोदजी बोकरे साहेब रोटरी क्लब ऑफ सेक्रेटरी भिवंडी रूरल. त्यानंतर भिवंडी परिवहन, सध्या मोठा वादविवाद चालू आहे त्या परिवहनाचा आणि त्या एक सदस्य आहेत मोहनजी तरे यांचा देखील या ठिकाणी विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याच्यानंतर आमचे आदरणीय किशोरजी तरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. किशोरजी तरे बंदरामध्ये काल्हेर संघाचे खंदे समर्थक आहेत. किशोरजी तरे आणि एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. आज वेलात वेल आपण पाहतोय आदरणीय समीरजी पाटील साहेब वकील संघटनेचे सन्माननीय खजिनदार आहेत आणि त्याचबरोबर जी ग्रामपंचायत आमची पाहतोय भिवंडी तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत माजी सरपंच देखील ते होते समीर पाटील. पुण्याचे आपण मनापासून कौतुक. तर पुन्हा एकदा जाऊया आपण व्यासपीठ कॉमेंट्री नाणेफेक करून घ्यायचे मोहनदादा भोईर. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि गावदेवी रांजनोली या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. मोहनदादा भोईर आपण टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांसह आपण जॉईन व्हायचंय. दोन्ही संघाचे संघनायकांनी देखील त्वरित जायचंय. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि आई गावदेवी रांजनोली. हॅलो हॅलो जानमान गोवा या संघाचे उत्कृष्ट संजूजी आपण देखील स्टेजवर यायचं आहे. दिलीपजी आपण देखील स्टेजवर यायचं आहे. जगतापजी आपण जर त्या ठिकाणी असाल तर प्लीज आपण देखील यायचं आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय तानाजी पाटील, मला वाटतं तानाजी पाटील सध्या सभेमध्ये आहेत. धन्यवाद. हॅलो मान्यवर कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं मान्य श्री समीरजी पाटील साहेब, मोहनजी तरे साहेब आणि प्रमोदजी बोकरे साहेब या तिन्ही मान्यवरांनी विनंती आपण या एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हॅलो
हॅलो नंदू भाऊ आपण यायचं लगेच. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान ही मान्यवर मंडळी आणि या मान्यवर मंडळीच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक होत आहे. नंदूची भुईर आपण प्लीज यायचंय. श्याम स्पोर्ट्स धामणगाव विपक्ष गावदी स्पोर्ट्स रांजोळी या दोन संघांमध्ये एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक होणार आहे. क्रिकेट फेस्टिवल 2021 आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करतो, आपण स्पर्धा पाहतो. एक सुरेख सुंदर स्पर्धा बांद्र्यामध्ये काल आयोजित अध्यक्ष 2021. चला दोन्ही संघाचे संघनायक त्याचबरोबर आमचे मान्यवर समीर कुठे, समीर भाऊ सन्मान्य अतिथीगण मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक आपण पाहतोय. दोन्ही मान्यवरांचे आणि त्याचबरोबर आमचे दोन्ही कॅप्टन माहितीसाठी एक स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी आहे. एका बाजूला या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनायझर संघ आहे 40+ बांद्र्या मारुती, तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावानं चषक आहे अध्यक्ष मान्य श्रीधर पाटील यांचा फोटो आणि त्याचबरोबर अध्यक्ष चषक 2021 अध्यक्ष किंवा बांद्र्या मारुती असं नाण्याचं स्वरूप आहे. दादांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते नाणं उडवायचंय. कोण बोलतं डिसाईड करा. दाखवून असा घ्या तुम्ही. नंदू काय म्हणणं आहे? बांद्र्या मारुती असं म्हणणं आहे. अगेन्स्ट मात्र अध्यक्ष पडतोय. आपल्याकडे वेळ फार कमी. मान्यवरांना विनंती आपण पुण्याची जाऊन मान्यवर कक्षामध्ये बसायचं आहे. मित्र आपण नाणेफेक जिंकलेले. अशोकजी आपला फक्त एका स्वरामध्ये आपण निर्णय सांगा. क्षेत्राक्षण. धन्यवाद दोन्ही संघांना. ऑल दी बेस्ट. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण समालोचक कक्षाशी लगेच जॉईन व्हायचंय. आपण यायचंय. हॅलो मान्य श्री शरद चंद्रकांत पाटील, आपण जर कोण प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कारण जी स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेसाठी खरोखरच तुमचं देखील एक मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेले आहे. शरदजी आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. षटक क्रमांक धावसंख्या बिनबाद 3 दिगंबर आणि संदीप ही सलामी जोडी. या ठिकाणी मात्र एक बिग मोठा फटका मारण्याचा मानस देखील आपण फलंदाज पहिला चेंडूची लाईन रीड करता आली होती. चेंडू बॅट मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या षटक क्रमांक पहिलं अंकुशाच्या माध्यमातून. अंकुशानं आता आज खरोखर दोन्ही सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र चेंडूवर मोठा फटका लाजवाब फटका आपण पाहतोय. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतो, मार्गस्थ होतोय. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होते ती 4 बिनबाद 4. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष 39 धावांची गरज आहे. प्रतिशत आपण साधारणतः विचार केला तर 10 धावांची सरासरी आहे. अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहिला. इनफिल्डच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणार आहे. नेतृत्व फटका दिग्विजयच्या बॅटमधून येतोय. दिग्विजयचं बॅटचं आपण जर एकंदरीत अपडेट केलं तर निश्चित एक बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे. तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. काय लाजवाब फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला. सुंदरसा चेंडूला ऑफड्राईव्हचा फटका होता. आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. अंदराईज आणि चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणार. एक नेत्रदीपक षटकार येतो. चौकार येतो. चौकाने सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे सकते 8.
विजयाचं लक्ष्य 39 धावांचा प्रतिशत आपण विचार केला साधारणतः 9.33 शी सरासरी 9 ते 10 धावांची गरज आहे. षटक क्रमांक पहिलं संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. एक सुंदर चांगली उत्तम सुरुवात आहे. सर्वात महत्वाचा ॲडव्हान्टेज आपण पाहतोय. वेलकम रवींद्र भांबरेजी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी आहे रवींद्र भांबरे. कित्येक वर्ष ज्यांना आपण ऑब्झर्व करू, कित्येक वर्षापासून आपण खेळताना पाहतो, मग रेग्युलर ग्रामीण क्रिकेट असो की 40+ असो, या दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय अप्रतिम एक अव्वल दर्जाची कामगिरी. वेलकम रवींद्र भांबरे. वेलकम धीरजजी म्हात्रे, भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेच्या सन्मानी उपाध्यक्ष आहेत. गंगामाता गोंदिवली संघाचे आधारस्तंभ आहेत आणि गोंदिवलीचे युवा उद्योजक देखील आहेत. धीरजजी, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज देवीदास, संघाची धावसंख्या बिनबाद 10. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष्य 39 धावांचं. दोन संघांमधून एक हा सामना पाहतो, अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांनी सामन्यामधून एक विजय संपादित केलाय, तर दुसऱ्या विजयाकडे वाटचाल. पुल चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. थोडासा मिसटाईम फटका आपण पाहिला. निश्चित चेंडू बॅटच्या वरच्या टोवर लागतोय, चेंडू जातोय, फास्ट गलीमधून ट्रॅव्हल होतोय. इनफिल्डमधून प्रेमला त्याला आपण पाहिलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण देखील. एक धाव घेण्याची संधी, एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते 11. अगेन्स्ट देवीदास. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाहीये. मित्र, आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करता, या स्पर्धेसाठी खास करून आमचे परम मित्र आहेत आणि एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत. तुफान पिंपळा संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. दीपकजी म्हात्रे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद दीपकजी. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार. चेंडू आपण पाहिला होता मिड विकेट सीमाच्याकडे थोडासा लँड झाला होता, ट्रॅव्हल झाला होता. लास्ट जवाब झेल आउटफील्ड मधून आपण पाहिलं. केपी याला महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतो दिगू. नेक्स्ट बॅट्समन मुकेश येतोय. एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट फलंदाज मुकेश आहे. विजयाचं लक्ष्य आपण पाहतोय 39 धावांचं. षटक क्रमांक दुसरं. धावसंख्या 1 11 आहे. देवीदास बॅक टू बॉलर असा मारा. निश्चित आपल्या फॉलथ्रोमध्ये चेंडू कलेक्ट करता आला नव्हता. फलंदाजा क्षेत्र गोलंदाजाला आणि या ठिकाणी मात्र दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आपण पाहतोय प्रमोद याचा. फलंदाज धावची सोडणे बाद होते प्रमोद. षटक क्रमांक दुसरं देवीदेशाच्या माध्यमातून आपण बॅक टू बॉलरचा मारा झाला होता. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धाव घेण्याचा संदीप हा फलंदाज बाद होते. नेक्स्ट बॅट्समन साईनाथ संघाचा क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा आपण पाहतोय बंदरामूर्ती काल्हेर आयोजित 40+ अध्यक्ष 2021 स्पर्धा आपण ऑब्झर्व करतोय. आपण ही स्पर्धा पाहतोय. प्रेक्षक, अतिथी आणि खेळाडू सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
धावसंख्या 1 पुढे सकते 12. षटक क्रमांक दुसरं देवीदासाच्या माध्यमातून राईट आर्म राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज मुकेश याला. मुकेश हा संघातील सर्वात एक विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच ज्याच्या बॅटमधून एक आक्रमक खेळ प्रेक्षक पाहतोय असा खेळाडू मुकेश. देवीदास लॉंग रन पंचांना क्रॉस करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकासा अपील, मात्र पंच संमत नाहीये. लेग बाईचा इशारा पंच गणेश पाटील यांच्याकडे येतो. गावठी रांजोळी संघाचे माजी कॅप्टन आहेत आणि क्रिकेटचे उत्तम जाणकार आहेत. कित्येक स्पर्धामधून त्यांना आपण पाहिलं. चांगली पंचांची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला प्लीज थोडस वेळेच्या संदर्भात सहकार्य पंच आपण देखील या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका साईच्या बॅट मधून. काय जबरदस्त फटका आपण सुंदरसं स्वीप केलं होतं. शॉर्ट फाईन सीमेच्या बाहेर जाणारा एक चांगला चौकार साईच्या बॅट मधून येतोय आणि या चौकारानं संघ पोचतोय 17 या धावसंख्येवर. विजयाचं लक्ष 39 धावांचं. विनोदजी ठाकरे यांचा संघ देखील आपण आज इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. विनोदजी ठाकरे आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम रोहिदास भोईर, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. निलखंड आपलं देखील स्वागत असेल. आता विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. प्रति षटक आपण विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. बघा ओवळी संघ तुम्हाला 12 चेंडू मध्ये 22 धावा रोखायचे आहेत. या अगेन्स्ट टेंबिवली संघ तुम्हाला 12 चेंडू मध्ये 22 धावा करायचे आहेत. तर बघूया कुठला संघ कुठल्या संघाचा होतोय विजय, कुठल्या संघाचा होतो जय जयकार. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन थोडीशी रीट करता आली नव्हती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज साई याला मैदानात सोडावं लागतं. साईच्या बॅट मधून आपण अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चौकार देखील पाहिला होता. आज निश्चितच गावदेवी रांजोळी देखील संघ मोठ्या ताकदीनिशी या मैदानामधून आलेला आहे. आज इन ऍक्शन मध्ये मला वाटतं कदाचित आमचे ट्वेलमन सदानंद यांना देखील आपण पाहणार आहोत. नेक्स्ट बॅट्समन हरीश. आता मात्र मैदानामधून संघाची सर्वात महत्वाची बिन्नीची जोडी आपण पाहतोय मुकेश आणि हरीश. मुकेश आणि हरीश ही संघातील सर्वात बिन्नीची जोडी आपण मैदानामधून पाहतो. विजयाचं लक्ष 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची गरज आहे. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. फुल्यांचा चेंडू. एक धाव कंप्लीट. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं होतं थोडासा तंबल होता. क्षेत्ररक्षक छत्रपती गायकवाड याला आपण पाहिलं होतं. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू डीप मधून पाहिलं होता. ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाले होते याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. तानाजी पाटील आपण देखील स्टेजवर बसायचंय. तानाजी पाटील संघटनेचे सन्मान्य खजिनदार आहेत.
अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज केपी. आता मात्र चेंडूवर मोठा फटका, 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. अरिशेच्या बॅट मधून चांगला फटका होता देखील. चेंडू आपण पाहिला होता व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमारेषेवर चेंडू लँड झाला होता. 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं गेलं होतं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकने पुढे सकते ती 21. एक चांगला संघर्ष आता मात्र मैदानामधून पाहायला मिळतो प्रेक्षकांना. दोन्ही संघामधून धाव घेण्यासाठी धाव रोखण्यासाठी संघर्ष केला जातोय. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आणि बघूया चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. कॅल्कुटर षटकार लागतोय. तोडून मापून मारलेला फटका आपण पाहिला होता. वेलकम दत्ताजी. धावसंख्या साने पुढे 27. मात्र हा फटका दोन्ही खास करून टेंबली संघासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण या फटक्यामधून जो षटकार येतोय या षटकाने परिपूर्ण कमबॅक होताना आपण पाहतोय. आता टेंबिवली संघ एक महत्वाचा फटका आपण मुकेशच्या बॅट मधून पाहिला. का लाजवाब फटका होता. ॲपर्स देवीदास याचं देखील चांगलं होतं, मात्र अडवू शकला नाहीये. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आणि बघूया चेंडू एक्झिट कुठं ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू फलंदाज ऑन साईडला जातोय. नटराजच्या अंदाजे सुंदरसं पुल केलं होतं आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा पुन्हा एकदा नेत्र दीपक षटकार मुकेशच्या बॅट मधून येतोय. आता मात्र या सामन्यावर परिपूर्ण कमबॅक जनमान टेंबिवली संघ. धावसंख्या 6 पुढे सकते 33. आता बीजापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि बीजापासून फक्त 6 धावा दूर आहे. वेलकम श्याम स्पोर्ट धामणगाव. महेश माळी साहेब आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. महेशजी माळी, आपण जर कुठं प्रेक्षक मध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. विजेंद्रजी ठाकरे, दत्ताजी तरे, आपण देखील व्यासपीठावर मंचावर बसायचंय. 6 चेंडू 7 धावा. 7 एक चेंडू बाकी आहे. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एक क्रिकेटमधून काळू हे फार महत्वाचं असतं. खराब चेंडूचा समाचार आणि योग्य ते चेंडूचा सन्मान हे क्रिकेटमधून फार महत्वाचं असतं. एक धावणी संघ धावसंख्या पुढे येणारी चेंडू 6 बीजापासून 5 धावा दूर आहे. वेलकम बाबू. सहा चेंडू 5 धावा. थोडासा ऑन द ऑफ अतिशय चांगला फटका आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. सहजगत्या 2 धावा. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडूला थोडासा क्लिअर केलं होतं. चेंडू डीप पॉईंटला पाहिला होता. जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत सहजगत्या मुकेशच्या बॅट मधून 2 धावा. येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी फक्त 3 धावांची गरज. वेलकम दीपक. वेलकम सुधाजी, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगाव सुधाजी भोईर, वेलकम. महेश माळी, आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. What a catch!
वाडा कॅच अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. जैन पाटील याच्या माध्यमातून आपण पाहिलं काल जवाब झेल कलेक्ट केला गेला. एक महत्वाचा फलंदाजी या ट्रिप बाद झाला. आता येणारे चेंडू 4 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. सामन्यावर पुन्हा एकदा कलाटणी. वेलकम राकेश. सामन्यामध्ये एक रंगत आणि सुरसता मात्र आपण सामना थोडासा कुशल मोमेंट मध्ये आपण पाहतो. विजयाचं लक्ष आहे 3 धावांचा आणि 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन मिलिंद. आता मात्र गोलंदाज आणि फलंदाज असा सामना असेल. येणारे चेंडू 4 विजयासाठी 3 धावांची गरज. अतिशय कुशल मोमेंटचा सामना. संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्रभाकर मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पाडूनचा रनअप. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडूला कोणता थोडस दिगासी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राकेश जोशी. वेलकम. सन्मान्य राकेश जोशी साहेब आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. दिगासी ग्रामपंचायतीचे सन्मान्य ग्रामसेवक आणि त्यांच्या समेत नारायण जोशी आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. दोन चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतो मैदानामध्ये. गावदेवी ओवले आणि जानमन टेंबिवली 2 चेंडू 2 धावा. आणि ते चांगला फटका अरविंद भोईर यांच्या डोक्याच्या वरून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या सामन्यावर विजयी संपादन करतोय तो जानमन टेंबिवली संघ. अभिनंदन 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 जानमन टेंबिवली. हडला का गावदेवी ओवली संघ. हेलो हेलो नहीं नहीं बोलो क्या हुआ.